नमस्कार मित्रांनो. तर स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. माझं नाव आहे राज रेवाले आणि आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे भटकंती सह्याद्रीची. तर मित्रांनो, आज आपण अशा किल्ल्याला भेट द्यायला आलो आहोत जो छत्रपती शिवाजी महाराजांचा आवडता किल्ला आहे, म्हणजेच किल्ले रतनगड. तर मित्रांनो, या किल्ल्यावरती येण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक मार्ग आहे जो सामरत गावातून आणि दुसरा मार्ग आहे जो रतनवाडीतून. गावातून यायचं झालं तर तिथून तुम्ही ट्रेक सुरू केला तर तुम्ही त्र्यंबक दरवाजापाशी जाऊन पोहोचतात. आणि जर तुम्ही रतनवाडीतून ट्रेक सुरू केलात तर तुम्ही गणेश दरवाजाजवळ येऊन पोहोचतात. तर मित्रांनो, रतनवाडीतून ट्रेक सुरू करण्याचा प्लस पॉईंट हा आहे की तुम्हाला श्री अमृतेश्वराचं म्हणजेच महादेवाचं आता आपलं अमृतेश्वराचं मंदिराचं दर्शन घेऊन झालं. तर आता आपण रतनगडाकडे बोलूयात. पाहू शकता इथे तुम्हाला पार्किंग साठी व्यवस्था आहे. कधी आला तर तुम्ही इथे पार्किंग करू शकता. तर चला आता आपण आपल्या गडाकडे बोलूयात. चला. तर मित्रांनो, इथे पार्किंग झाल्यानंतर आहे बघा, इकडे स्मशान आहे आणि इथून रस्ता जायला आहे. तुम्ही इथून जा. तर चला आपण इथून जाऊया. समोरचा तुम्ही व्ह्यू पाहू शकतात मित्रांनो, किती सुंदर आणि छान आहे असं बघू शकतात. चला तिकडे जाऊयात आता आपण. तर मित्रांनो, या किल्ल्याला ज्वेल ऑफ सह्याद्री असंही म्हटलं जातं. याचं त्याचं कारण का, त्याचं मी तुम्हाला एक छोटस उदाहरण देतो. तर मित्रांनो, या रतनगडाच्या सभोवताल प्रदेशाचा विचार केला तर या प्रदेशामध्ये महादेव समाजाची लोकसंख्या जास्त आहे. आणि या किल्ल्याच्या इतिहासामध्ये जर का विचार केला तर या किल्ल्याच्या इतिहासात आदिवासी महादेव कोळ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. आता ते नेमकं कसं, चला सांगतो. रतनगडाच्या इतिहासामध्ये असं लिहितात की 13व्या शतकात हा किल्ला सर्वप्रथम महादेव कोळी यांच्या ताब्यात होता. पण पुढे जाऊन हा किल्ला बहमनींच्या राजवटीखाली गेला आणि बहमनींनी या किल्ल्यावर जवळपास 85 ते 90 वर्ष सत्ता गाजवली. पण त्यांनी देखील या किल्ल्यावर किल्लेदार म्हणून महादेव कोळी समाजाचे सरदार नेमले होते. मग इसवी सन 1590मध्ये मलिक अंबर यांनी रतनगड किल्ला निजामशाहीच्या ताब्यात घेतला. मग मुघल असतील, मराठा साम्राज्य असेल, ते फार इंग्रजांच्या ताब्यामध्ये हा किल्ला जाईपर्यंत या किल्ल्यावर महादेव कोळी समाजाचेच किल्लेदार होते. इसवी सन 1630मध्ये महादेव कोळी आणि शहाजीराजे यांनी मुघलांविरुद्ध संघर्ष केला. परंतु या लढाईत मुघलांनी विजय मिळवून हा किल्ला ताब्यात घेतला. मग पुढे जाऊन इसवी सन 1660मध्ये मराठ्यांच्या उत्तर मोहिमेत
मोरोपंत पिंगळे यांनी महादेव कोळी यांच्या मदतीने हा किल्ला सर्वप्रथम स्वराज्यात आणला व पुन्हा महादेव कोळी यांची किल्लेदार म्हणून नेमणूक केली. असं म्हणतात 1664मध्ये छत्रपती शिवाजी महाराज सुरतेवरून परत येत असताना रतनगड किल्ल्यावर काही काळ वास्तव्यास होते आणि शेवटी हा किल्ला 1818मध्ये इंग्रज मराठा युद्धामध्ये इंग्रजांच्या ताब्यामध्ये गेला. जेव्हा हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यामध्ये गेला तेव्हा त्यांनी या किल्ल्याची बरीचशी नासधूस केली आणि या किल्ल्याचे शेवटचे किल्लेदार होते ते म्हणजे गोविंदराज खाडे आणि हे देखील महादेव कोळी समाजाचेच होते. इंग्रजांच्या ताब्यामध्ये गेल्याच्या नंतर गोविंदराज खाडे आणि आद्य आदिवासी क्रांतिकारक राघोजी भांगरे यांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारला, पण ते इंग्रजांनी मोडीत काढून हा किल्ला पूर्णपणे इंग्रजांच्या ताब्यामध्ये करून घेतला. तर मित्रांनो, अशा प्रकारे या किल्ल्याच्या इतिहासात आदिवासी महादेव कोळ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर मित्रांनो, आम्ही दिलेली माहिती ही तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहू शकतात मित्रांनो, किती सुंदर आणि स्वच्छ असा डॅम आहे. याचं नाव आहे भंडारदरा डॅम. पाहू शकतात. तर मित्रांनो, तो आपला डॅम आपला पाहून झाला की आपल्याला इकडे जायचंय. तर चला जाऊयात. तर मित्रांनो, रतनगडावर पाहण्यासारखी बरेच ठिकाणे आहेत. जसं की 4 दरवाजे आहेत. कल्याण दरवाजा, गणेश दरवाजा, त्र्यंबक दरवाजा आणि हनुमान दरवाजा. परत नेडा आहे, कडेलोट आहे आणि पाण्याच्या 12 टाक्या आहेत. परत म्हटलं तर रत्नाईचं मंदिर देखील आहे आणि बुरुज आहेत आणि बुरुजाचे अवशेष आहेत. तटबंदी तुम्हाला सर्व या व्लॉग मध्ये मी दाखवणार आहे. त्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, आपण इथं पुढे चालत आल्यावर आपल्याला इथून पूर्ण रतनगड दिसतो. दाखवतो तुम्हाला. पाहू शकतात. तो तिथे आहे, तो कडेलोट आहे. हा इथे नेडा आहे आणि हा इकडचा रतनगडचा शेवटचा टोक आहे. हा पूर्ण रतनगड आहे. पाहू शकतात किती सुंदर आणि छान असा आहे. तर चला, आता आपल्याला जायचं आहे तिकडे. चला जाऊयात. चला. तर मित्रांनो, आता आपला रतनगड ट्रेक करत असताना आपल्यासोबत 2 मित्रमंडळी आहेत. ते तुम्ही पाहू शकतात. आपल्या गेल्या व्हिडिओमध्ये ते दोघं होते. तर तुम्ही ती व्हिडिओ पाहिली नसलात तर पुन्हा एकदा जाऊन पहा. किल्ले चंदेरी या पुढची ती व्हिडिओ आहे, तुम्हाला नक्की आवडेल. तर मित्रांनो, पाहू शकतात आपल्यासोबत आहेत पवन, हॅलो, आणि दुसरा आहे तो शुभम. तर आता आपण 3 जण आहोत. आम्ही तर ट्रेक करणार आहोत. तर तुम्ही शेवटपर्यंत राहा, तुम्हाला संपूर्ण माहिती या व्लॉग मध्ये मिळेल. तर मित्रांनो, पाहू शकता अजून आपण गड चढाई करतोय. आपल्या मित्रामध्ये किती अजून जोश आहे पाहू शकता तुम्ही. तर चला, आपले खूप सारे मित्रमंडळी भेटले. पाठी पाहू शकता तुम्ही, बरेच जण येत आहेत. आज रविवारचा दिवस आहे, त्यामुळे गडावर खूप गर्दी असणार आहे. पण त्याचं काही टेन्शन नाही घ्या तुम्ही. तुम्हाला मंडेला आम्ही पूर्ण म्हणजे सोमवारी पूर्ण खाली स्पेस असेल तेव्हा तुम्हाला सर्व ठिकाणी दाखवू आम्ही तुम्हाला. तर मित्रांनो, पाहू शकता आपण अर्धा रस्ता कव्हर केलेला आहे. आता आपण सुंदर अशा ठिकाणी पोहोचलोय. पाहू शकतात काय थंड हवा आहे, पूर्ण थंड हवा आहे इथे. आणि पाठी जंगल पाहू शकतात तुम्ही, किती सुंदर आणि छान आहे. खूप भारी वाटतंय. थंड वातावरणात ट्रेक करायला कुठली मज्जाच वेगळी इथे. तर चला जाऊयात वरती. तर मित्रांनो, इथून थोडंसं पुढे चालत आल्यावर आपल्याला समोर एक जागा पाहायला मिळते. दाखवतो तुम्हाला. चला. तर मित्रांनो, पाहू शकतात इथे जरा पुढे आल्यावर आपल्याला ही जागा पाहायला मिळते.
बघा. तर मित्रांनो, ही फक्त जागा नसून या रतनगड किल्ल्याची पुरातन काळातली बाजारपेठ आहे. आणि जरा इथूनच बघा, इथून थोडं पुढे गेलात तर दाखवतो तुम्हाला ती. इथून जर पुढे आलात ना तर इथे तुम्हाला दोन वाटा पाहायला मिळतात. पाहू शकतात. ही एक वाट इथे आहे आणि ही एक वाट इथे आहे. तर मित्रांनो, इथे तुम्हाला दोन वाटा पाहायला मिळतात. ही एक वाट आहे आणि ही एक वाट आहे. जर इकडून गेलात तर तुम्ही रतनगडाकडे जाल आणि इकडून गेलात तर तुम्ही हरिश्चंद्रकडे जाल. नाशिक मार्गे जी पाचनाई गावातून वाट आहे ना, ती हीच वाट आहे. राजमार्ग पण हाच आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. तर आता आपल्याला या रतनगडाकडे जायचं आहे या साईडून. तर चला. तर मित्रांनो, बाजारपेठ करून थोडं वरती आलात तर तुम्हाला अशा पायऱ्या बघायला मिळतात. ओबडधोबड पायऱ्या आहेत आणि इथून सावकाश जा, अशा पायऱ्या तुम्हाला बघायला भेटेल. तिकडून सरळ आपल्याला वरती गडाकडे जायचं आहे. तर चला. तर मित्रांनो, आता आपण बहुतेक रस्ता कव्हर केलाय. आता आपण येऊन पोहोचलो आहोत शिड्यांजवळ. 3 शिड्या आहेत, मागे पाहू शकतात. तर तिसरी शिडी आपण पार केली तर आपण गणेश दरवाजाला जाऊन पोहोचू. चला, उशीर न करता आपण लवकर वरती जाऊया. तर मित्रांनो, पहिली शिडी लागलेली आहे आपल्याला. पाहू शकतात, माकडे पाहू शकतात. चला. पाहू शकतात तुम्ही. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत गणेश दरवाजाजवळ. पाहू शकतात तुम्ही. पाहू शकतात. तुम्हाला दाखवतो गणेश दरवाजा. तर मित्रांनो, पाहू शकतात गणेश दरवाजा. त्याची तटबंदी पाहू शकता तुम्ही, अजून चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. दरवाजा अजून भक्कम आणि चांगल्या स्थितीमध्ये उभा आहे. तर मित्रांनो, याला गणेश दरवाजा का म्हणतात? एक छोटस उदाहरण म्हणजे पाहू शकता तुम्ही, इथे गणेशाची मूर्ती आहे. दरवाजावर बघू शकता असं चक्रही कोरलेलं आहे. बघू शकतात किती सुंदर असे बांधकाम आहे. तटबंदी अजून चांगली आहे. बघू शकतात माकडे इथे आनंदाने खेळत आहेत. तर मित्रांनो, आपला गणेश दरवाजा पाहून झाल्यानंतर आपण थोडस वर आलं ना तर आपल्याला सीडी लागते. इथे तुम्ही पाहू शकतात. दाखवतो तुम्हाला. पाहू शकता इथे पहिल्या पायऱ्या आहेत, पहिल्या काळातल्या. त्या आता थोडी नासधूस झाल्यामुळे त्या पडझड अवस्थेमध्ये आहेत, थोडे तुटलेले आहेत. पण इथूनच स्थळ वरती बघितलात ना, कातलकोरी पायऱ्या आहेत. पाहू शकतात. तर मित्रांनो, आता आपण इथे येऊन पोहोचलो आहोत जिथे दोन वाटा निघतात. एक वाट आहे ते तुम्ही पाहू शकता दुसऱ्या दरवाजाकडे, म्हणजेच हनुमान दरवाजाकडे जाते. आणि दुसरी वाट पाहू शकतात ही गुफेकडे आणि आई रत्नादेवी मंदिराकडे जाते. तर आधी आपण इकडे जाऊयात, आईचं दर्शन घेऊयात आणि पाहूयात. मग आपण इकडे बघू. तर चला, आधी जाऊया इकडे. तर मित्रांनो, पाहू शकतात रत्नाईचं छान सुंदर असं मंदिर आहे.
छान सुंदर अशी मूर्ती आहे. तर मित्रांनो, आपल्या इथल्या गावकऱ्यांकडून आपल्याला ही माहीत झाली आहे की इथे पहिल्या 3 बहिणी होत्या, ज्यांचं नाव आहे कात्राबाई, रत्नाबाई आणि कळसुबाई. तर ह्या तिन्ही बहिणींच्या नावावर या 3 शिखरांना नावं दिली आहेत. तो एक शिखर आहे कळसुबाईचं, जेव्हा तुम्हाला कळसुबाईचं मंदिर पाहायला मिळेल. एक आहे तर रतनगडावरती रत्नाईचं मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल. आणि दुसरं आहे ते कात्राबाईवरती तुम्हाला कात्राईचं मंदिर पाहायला मिळेल. तर आता आपण आहोत रतनगडावरती. तुम्ही रत्नाईचं मंदिर पाहू शकता. तर मित्रांनो, ही अशी आपल्याला थोडक्यात माहिती. तर मित्रांनो, रत्नाईचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण थोडं पुढे आल्यावर आपल्याला एक गुफा पाहायला मिळते. पाहू शकता तुम्ही. तर चला दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, पाहू शकतात छान आणि सुंदर अशी गुफा आहे. जर तुम्ही इथे स्टेला आलात, इथे आरामात स्टे करू शकता. पाहू शकता आतमध्ये छान अशी जागा आहे. आतमध्ये आरामात 10-20 जण आरामात राहू शकतात. 20-30 जण आरामात राहू शकतात मध्ये. पाहू शकतात. तर मित्रांनो, इथे पाहिलं तरी बघा, चिनीने कोरलेलं आहे. म्हणजे ते चिनी टेचून याला कोरलेलं आहे. ही गुफा बनवलेली आहे. तर मित्रांनो, असं तुम्ही इथे आला तर स्टे करू शकतात रतनगडावरती या गुफेमध्ये. तर मित्रांनो, इथूनच जर थोडं पुढे गेलात ना, तर एक पाण्याचं टाका आहे, ते दाखवतो. थोडं इथून जाण्यासाठी रिस्की आहे, तर सांभाळून जा. खाली नजारा बघा मित्रांनो. मित्रांनो, पाहिलं तरी बघा, पाण्याची टाकी आहे. योग्य प्रकारे याच्यामध्ये पाणी नाही आहे, थोडंफार पाणी आहे याच्यामध्ये. तर चला, आता आपण परत जाऊया तिकडे. तर मित्रांनो, गुफा आणि देवीचं दर्शन घेऊन जाणं आपलं. तर आता आपण पुढे जाऊया थेट दुसऱ्या दरवाजाकडे, म्हणजेच हनुमान दरवाजाकडे. तर चला. तर मित्रांनो, पाहू शकतात, हा आहे हनुमान दरवाजा. त्याच्या लेफ्ट साईडला बघितलात श्री महावितरायाचं छायाचित्र आहे, आणि राईट साईडला बघितलात तर श्री गणपती बाप्पाचं छायाचित्र आणि रिद्धी सिद्धीचं आहे. सुंदर असं कोरीव काम आहे, पाहू शकता तुम्ही. मजबूत तटबंदी अजून याची पूर्ण मजबूत आहे. छान अशी तटबंदी आहे. नक्षीकाम बघू शकता तुम्ही, किती सुंदर आहे. किल्ल्याला कोरीव काम आणि नक्षीकाम खूप छान असं आहे. मित्रांनो, आपला हनुमान दरवाजा आता पाहून झाला. तर आता आपण जाऊयात पुढे. बघू शकता मित्रांनो, आता आपण वरती येऊन पोहोचलो आहोत. इथून इकडे खाली पाहिलं तर दाखवतो. मित्रांनो, इथून खाली पाहिलं तर बघा, तिकडे कडेलोट बुरुज आहे, आणि वरती पाहिलं तर बुरुज आहे. तिकडे वरती जायचं आपल्याला. तर आधी आपण कडेलोटकडे जाऊ, खाली जाऊन येऊ. तर चला. तर मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलो आहोत कडेलोट या ठिकाणी. इथले नजारे पाहू शकतात, काय सुंदर आहेत. हे बघा, सह्याद्रीच्या डोंगर रांगा. तर मित्रांनो, इथून पाहू शकतात, इथे कडेलोट आहे, अग्निमान शुल्क आहे, कात्राबाई आहे. इथे पाहिलं तर कात्राकडा आहे, तिथून करंड आहे, आणि तो तिकडे आहे तो आजोबा आहे. असा वारा सुटलाय, बघू शकतात, नजारा आहेत खाली.
तर मित्रांनो, जसं आपण प्रत्येक गडावर नाईट स्टे करतो तसंच आपण इथेही म्हणजेच रतनगडावर नाईट स्टे करत आहोत. तर पाहू शकतात काय अनुभव आहे. हा अनुभव आपल्याला त्या दिवसांची आठवण करून देतो, म्हणजेच त्या काळाची, ज्या काळामध्ये महाराज प्रत्यक्षात इथे थांबले असते, बसले असते. विचार करा महाराजांच्या आणि मावळ्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीवरती आपण आता बसलो आहोत, आनंदात क्षण साजरे करत आहोत. असं वाटते जसं की आता आपणही त्याच काळात आहोत. मग विचार करा, याहून सुंदर अनुभव आणि याहून सुंदर रात्र कोणती असेल. तर मित्रांनो, माझं म्हणणं असं आहे की जास्तीत जास्त शक्य होईल तेवढं नाईट स्टे करा, ते अनुभव घ्या, ते क्षण जगा. याहून सुंदर क्षण दुसरे कुठेच नाही. पाहू शकतात काय थंडावा आहे आणि या शेकोटीचा गारवा, पाहू शकतात काय थंडावा आहे आणि या शेकोटीची गरम गरम हवा, मनाला एकदम आनंदच आनंद मिळतो मित्रांनो. समोरचा व्ह्यू बघा फक्त, काय सुंदर आणि छान आहे. पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, कडेलोट बुरुज आपला बघून झाला. आता आपण वरती जाऊयात. चला. तर मित्रांनो, वरती चालत आल्यावर आपल्याला एक बुरुज पाहायला मिळतो. तर तोही पाहू शकतात तुम्ही, दाखवतो तुम्हाला. पाहू शकतात मागे आहे. चला दाखवतो मी तुम्हाला. तर मित्रांनो, रतनगडाच्या किल्ल्यावर राणी साहुटा नावाने प्रचलित असलेला हा गोल बुरुज आहे. तर या बुरुजाचं वेगळं पण असं आहे की हा बुरुज तटबंदीपासून वेगळा आहे. कदाचित या बुरुजाचं बांधकाम या किल्ल्यावरील हालचालींवरती लक्ष ठेवण्यासाठी केला जात असेल. पाहू शकतात मित्रांनो, तीच ती जागा आहे जी सोशल मीडियावरती खूप व्हायरल आहे आणि खूप सुंदर अशी जागा आहे. पाहू शकतात तुम्ही. आणि इथे पाण्याचे टाके सुद्धा आहे, सुंदर आणि छान. तर मित्रांनो, बुरुज आपला पाहून झालाय. त्यात आपल्याला पुढे जायचं आहे. इकडे लेफ्ट साईडला बघितला, तिकडे एक रस्ता आहे आणि एक राईट साईडला एक रस्ता आहे. तर मित्रांनो, आपल्याला लेफ्ट साईडने जायचं आहे. लेफ्ट साईडने किल्ल्याच्या गोल फिरून आपल्याला यायचं आहे. खूप सारे ठिकाण बघायचे आपल्याला. तर चला आपण लेफ्ट साईडने जाऊया आता. तर मित्रांनो, बुरुजापासून थोडस पुढे आल्यावर आपल्याला मोठे टाके लागतात, तेही तुम्हाला दाखवतो. पाहू शकतात मागे पाण्याचे टाके आहेत. या दाखवतो. पाहू शकता तिथे 1, 2 आणि वरती आहेत 3 आणि हे बघा 4. असे सुंदर पाण्याचे टाके आहेत. तुम्ही हा पाणी पिण्यासाठी हा योग्य आहे. हा पाण्याचा वापर करू शकता तुम्ही. तर चला आता आपण जाऊयात पुढे.
तर मित्रांनो, पाण्याचा टाका आता आपला पांगून झालाय. तर आता आपण पुढे जाऊयात. चला. तर मित्रांनो, त्या मोठ्या पाण्याच्या टाक्यावरून थोडंसं पुढे आल्यावर तुम्हाला एक मंदिर पाहायला मिळेल. सुंदर अशा जागेवर दाखवतो तुम्हाला. पाहू शकतात, छान असं मंदिर आहे. तर मित्रांनो, दर्शन घेऊन आणि पाठच्या व्ह्यूचा नजाऱ्याचा आनंद घेऊन आता आपण पुढे जाऊयात. चला. तर मित्रांनो, तिथूनच आपण थोडे पुढे चालत आल्यावर आपल्याला एक दरवाजा लागतो. तो कल्याण दरवाजा आहे, तोही तुम्हाला दाखवतो. पाहू शकतात मागे. तर मित्रांनो, पाहू शकतात आता मी कोकणातून येणाऱ्या वाटेवरती उभा आहे. मागे पाहिलं तर बघा, दिसतंय कल्याण दरवाजा आहे. त्याची तटबंदी अजून तुम्ही पाहू शकता, अजून सध्याच्या परिस्थितीमध्ये पण मजबूत आहे. अजून चांगल्या प्रकारे त्याची तटबंदी उभी आहे. काय स्ट्रक्चर असेल त्या काळातलं. पाहू शकता तिथे कल्याण दरवाजा आहे. तर आता आपण जाऊयात तिथे. तर मित्रांनो, आता आपण कल्याण दरवाजा इथे आहोत. पाहिलं तर याला कोकण दरवाजा असे म्हणू शकता. आता आपण इथून खालून आलो. खाली वाट बरोबर नव्हती, ते आपण पाहिले आता याच्यात. तरी तुम्ही एकदा परत पाहू शकता. तर मित्रांनो, आता ही वाट चांगली राहिली नाही. याचं कारण असं आहे की इंग्रजांच्या ताब्यामध्ये जेव्हा किल्ला गेला, तेव्हा या किल्ल्याची पूर्ण नासधूस करण्यात आली. तेव्हा कोकण दरवाजाची वाट होती, म्हणजे आपल्या कोकणात जाणारी, ती वाट इंग्रजांनी तोडून काढली पूर्ण. तर मित्रांनो, कल्याण दरवाजा आता पाहू शकता, तो जरा आता पडझड अवस्थेत आहे. त्याचाही संवर्धन केल्याने तो चांगल्या अवस्थेत आपल्याला दिसण्यात येईल. तर तुम्ही आता याची तटबंदी बघू शकता, अजून चांगल्या अवस्थेमध्ये आहे. तटबंदी पाहू शकता तुम्ही. तर चला, आता आपण आपल्या पुढच्या ट्रेकला सुरुवात करू. पुढच्या वाटेत जाऊ आपण. कसला या. ही कोकण वाट आहे मित्रांनो, आणि तटबंदी पण बघू शकता अजून चांगल्या व्यवस्थित आहे. तर चला, आता आपल्याला इकडे पुढे जायचंय. आपण आता इकडून आलो, तर चला जाऊयात पुढे. तर मित्रांनो, आपला कल्याण दरवाजा बघून झाला की तसंच पुढे आल्यावर आपल्याला पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात. 7 पाण्याच्या टाक्या आहेत, हे बघा पाहू शकता तुम्ही. तर चला दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, तिकडून आपण चालत आल्यानंतर पाहू शकतात, तिकडून आपण चालत आल्यानंतर आपल्याला इथे 7 पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात. ठीक, रतनगडाच्या पाठी आहेत. तर या तुम्हाला दाखवतो. तर इथे एक महादेवाची छोटीशी पिंड आहे, तुम्ही पाहू शकता. छान आणि सुंदरसा कोरी बाम आहे, पाहू शकता. मित्रांनो, या टाक्यांचं अशी रचना आहे की या टाक्यांचं असं असं बांधकाम आहे की तुम्ही पाहू शकता. हे बघा, हे अशी का काढलेले तेही तुम्हाला मी सांगतो, या दाखवतो. तर मित्रांनो, पाहू शकता इथे ह्या 7 पाण्याच्या टाक्या आहेत. 7ही पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी तुडुंब भरलेलं आहे. तर इथे एक अशी रचना आहे की बघा, हे असं इथं कोरलेलं आहे. याचं कारण असं की एक पाण्याचं टाकं फुल भरलं की त्याचं पाणी खालच्या टाक्यात जाणार, बरोबर. तसंच करत करत असं सर्व ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. ते बघा, पाहू शकतात. तर सर्व टाक्यांचे इथे असं कोरलेलं आहे, ज्या कारणाने एक टाकं भरलं की दुसरं टाकं भरतं. असं इथे आलात कधी 12 महिने या पाण्याच्या टाक्या भरलेल्या असतात. तुम्ही या पाणी कशासाठी वापर करू शकतात. बस ते थोडं आता पिण्या योग्य नाहीये, पण तेही कालांतरात आपले चांगलं होतं पाणी, ते नंतर तुम्ही पिऊ शकता. तर असे पाण्याच्या टाक्यांची कहाणी आहे. तर मित्रांनो, हे 7 पाण्याच्या टाका आपण आपलं बघून झालाय. तर आता आपण पुढे जाऊयात. चला. तेव्हा तिथूनच पुढे थोडं आलं तर अजून एक तिथेच पाण्याचा टाका आहे. 2 पाण्याचा टाका आहे, पाहू शकतात. हा पण आहे, पण याच्यामध्ये आता सध्या पाणी नाही आहे. तर चला, हे पण बघून आता आपण पुढे जाऊयात. चला.
तसं तिथून अजून मित्रांनो थोडं पुढे आलात की आपल्याला अजून एक म्हणजे पाण्याचं टाकं गुफा असं म्हणजे अपरिचित गुफा आहे ही. तीही तुम्हाला पूर्णपणे दाखवतो मी. त्याचं रहस्य काय आहे आणि ती गुफा कशी आहे त्याचं सर्व तुम्हाला मी दाखवतो. चला. तर या दाखवतो. चला मित्रांनो आपण आतमध्ये जाऊयात. थोडा रस्ता छोटासा म्हणून आपण बॅग इथेच ठेवूयात. या दाखवतो आतमध्ये तुम्हाला. तर मित्रांनो इथे आपण आतमध्ये आलो. आपल्याला दोन रस्ते पाहायला मिळतात. एक हा इथे आहे आणि दुसरा इथे आहे. तर या तुम्हाला दाखवून देईल मी. तर मित्रांनो इथे आतमध्ये पाहिलं तर बघू शकता. तुम्हाला दाखवतो मी. बघा पाण्याचा टाका आहे. खूप मोठी अशी गुफा आहे. आणि मित्रांनो दुसऱ्या साईडला आलात तर या इकडे दाखवतो. हे बघितलं आतमध्ये गुफा आहे खूप मोठी. खूप मोठी गुफा आहे. या दाखवतो. त्याच्या आतमध्ये तुम्ही आराम म्हणजे आतमध्ये राहण्यासारखं चांगली जागा आहे. पण इथे आतमध्ये राहू नका एवढंच मला म्हणणं आहे. तुम्ही बाहेर राहू शकता. अशी ती गुफा आहे मोठी. तर चला बाहेर. तर मित्रांनो आता आपली गुफा पाहून झाली. तुम्ही कधी ते रतनगडावरती आलात तर या गुफेला आवर्जून भेट द्या. तर आता हे आपले पाहून झाले तर आता आपण नेड्याकडे जाऊयात सीधा. तर चला आपल्या पुढच्या रस्त्याकडे वळूयात आता. चला. तर मित्रांनो थोडं आपल्या म्हणजे ती अपरिचित गुफा आपली बघून झाल्यानंतर थोडं पुढे चालत आल्यानंतर आपल्याला अजून एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. पाहू शकता तुम्ही माझ्या मागे. छान आणि सुंदर असं पाण्याचा टाका आहे. आणि याच्याच वरती तिकडे बघितलात तर नेड सुद्धा आहे. तर तेही तुम्हाला दाखवतो आता. चला आपण जाऊयात वरती. चला. तर मित्रांनो थोडंच वरती आहे. मग आपण या टॉपच्या व्ह्यूला पोचू. तर मित्रांनो सो फायनली आपण येऊन पोहोचलोय नेडे या इथे. पाहू शकतात तुम्ही. तर मित्रांनो नेड कशाला म्हणतात. तर मित्रांनो हवेच्या दबावाने नैसर्गिकरित्या एका मोठ्या डोंगराला छिद्र पडणे म्हणजे नेड म्हणतात. तर पाहू शकता तुम्ही नेड. तर आता आपण इकडून आलो. तर आपल्या या साईडून जायचंय. चला दाखवतो. तर या साईडून आता आपल्याला खाली जायचंय. त्याआधी आपण एकदा नेड्याच्या वरचं टॉपचा व्ह्यू बघणार आहोत. तर चला तर तुम्हाला मी दाखवतो. तर जाऊयात वरती. एक तरी असेल. अरे आहे का? सो मित्रांनो आता आपण टॉपच्या व्ह्यूला आहोत. चला दाखवतो तुम्हाला वरती नजारा. तर मित्रांनो सो फायनली आपण पोहोचलो आहोत सर्वात टॉपच्या व्ह्यूला. सर्वात टॉपच्या पॉइंटला. इथे तुम्ही व्ह्यू बघू शकता. किती सुंदर असा व्ह्यू आहे. तर मित्रांनो इकडे पाहू शकतात अलंग मदन कुलंग आहे. कलसुबाई सुद्धा आहे. इथून पूर्ण दिसणार नाही. पण अशी वरतून टॉपच्या पॉइंट वरतून हे व्ह्यू आपल्याला बघायला मिळतात. तर तिकडे पाहू शकता तुम्ही चांदन व्हॅली, परत अग्निबाण सुलका, सात्राबाईचा शिखर, आजोबा डोंगर, असे काही अनेक किल्ले आणि शिखर तुम्हाला टॉपच्या व्ह्यू वरून पाहायला मिळतील. तर पाहू शकतात काय सुंदर असा नजारा आहे.
तर मित्रांनो, सर्वात टॉपचा व्ह्यू पॉइंट आणि नेड आपलं बघून झालाय. तर आता आपण जाऊयात त्र्यंबक दरवाजाकडे. तर चला जाऊयात. तर मित्रांनो, आता आपण तिथून वरतून खाली आलो, नेण्यापासून खाली आलो. तर इकडे पाहिलं तर राईट साईडला एक जाण्यासाठी रस्ता आहे आणि लेफ्ट साईडला. तर लेफ्ट साईडला त्र्यंबक दरवाजा आहे. तर आधी आपल्याला तो बघायचा आहे. तर चला जाऊया आता त्र्यंबक दरवाजाकडे. चला. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत त्र्यंबक दरवाजा इथे. खाली पाहू शकतात, खाली जाण्यासाठी रस्ता आहे. तर चला आता तुम्हाला दाखवतो मी त्र्यंबक दरवाजा. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत त्र्यंबक दरवाजा इथे. तर तुम्हाला मी सर्व काही माहिती सांगतो आणि पूर्ण दरवाजा दाखवतो तुम्हाला. सो मित्रांनो, फायनली आपण कातल कोरीव पायऱ्या यांच्या इथे पोहोचलो आहोत. पाहू शकतात वरती. तर आता इथून आपल्याला सीधा वरती जायचं आहे त्र्यंबक दरवाजा जवळ. तर चला जाऊयात. चला. रस्ता थोडा रिस्की आहे. एवढं रिस्की नाहीये. काही वर्ष आधी बघितलं असतं तर ही रेलिंग लावलेली नव्हती, तेव्हा खूप रिस्की होतं. आता ही रेलिंग लावलेली आहे त्यामुळे एवढं रिस्की नाहीये. तुम्ही येऊ शकता तिथून. तर चला आता सीधा आपल्याला वरती जायचंय कातलकोरी पायऱ्या पार करत. चला जाऊयात. तर मित्रांनो, त्र्यंबक दरवाजा आता आपला बघून झाला आहे. तर आता आपण पुढे जाऊयात. पुढे एक महादेवाची छोटीशी पिंड आहे, ती तुम्हाला दाखवतो मी. चला. पाहू शकतात इथून एक सह्याद्रीचा सौंदर्य पाहायला मिळतंय. ते बघा, इथं अशा दगड्या उभ्या केलेल्या आहेत, किती छान आहे. पाहू शकतात. फोटोशूट वगैरे तुम्ही करू शकतात. चला, आपल्याला आता जायचंय तिकडे. आपण या नेड्याच्या त्या साईडून आलो, तिकडून आलो, मग आपण त्र्यंबक दरवाजा बघितला. तर आता आपल्याला इकडून सरळ तिकडे जायचंय, परत आपल्या गणेश दरवाजापाशी. चला जाऊयात. हे आम्ही गड्या डोंगरच राहणार, शिवबाच होणार. तर मित्रांनो, आजचा ट्रेक कसा वाटला? हा, खूप छान वाटलं, एकदम मस्त वाटलं. मजा आली की नाही? आली मज्जा आली, थकवा पण नाही जाणवलं. आणि पवन, शुभम, तुला मजा आली की नाही? हो, मस्त छान आहे गड एकदम. तुम्ही इकडे एकदा भेट द्या पतंगगडावरती, खूप छान गड आहे. तर मित्रांनो, आता मी इकडून असं चालत आलो. पाहू शकता तिथे सोनकीची फुलं सुद्धा आहेत. पाहू शकता तुम्ही, सुंदर आणि छान अशी सोनकीची फुलं आहेत. आणि मित्रांनो, इथूनच थोडंसं पुढे चालत आल्यावर आपल्याला एक पाण्याचं टाकं सुद्धा पाहायला मिळतं. दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही हे पाण्याचं टाकं. हे नुसतंच पाण्याचं टाकं नसून हे प्रवरा नदीचं उगमस्थान आहे. याच्यावरतीच भंडारदरा डॅम्प उभा आहे. पाहू शकता तुम्ही. आणि मित्रांनो, या उगमस्थानीच एक छोटस शिव मंदिर आहे, तेही तुम्हाला दाखवतो. हे बघा, पाहू शकता तुम्ही. नंदी आहे आणि इथं शिवपिंड आहे. पाहू शकतात मित्रांनो तुम्ही. ती छान आणि सुंदर अशी शिवपिंड आहे. आणि हे पाण्याचं टाकं, हेच आहे ते प्रवरा नदीचं उगमस्थान. त्याच्यावरती हा भंडारदरा डॅम उभा आहे. तर चला मित्रांनो,
हे पाहून आता इथूनच आपल्याला असं पुढे जायचंय. तर चला जाऊयात. तर मित्रांनो, हा रतनगड किल्ला ज्वेल ऑफ सह्याद्री म्हणूनही ओळखला जातो. असं का? कारण या किल्ल्यावरती 7 वर्षातून एकदा कारवीची फुले फुलतात. यावर्षी नाही आहेत, ती 2022 मध्ये येऊन गेलेत. ती आता 2029 मध्ये येणार आहेत. तर तुम्ही पाहू शकतात इथे सोनकीची फुलं खूप छान उमललीत. पाहू शकतात तुम्ही, सुंदर अशी फुलं आहेत. सोनकीची फुलं आहे, ते पाहू शकतात तुम्ही, जागोजागी दिसेल तुम्हाला. जेव्हा मित्रांनो इथे कारवीची फुलं उगवतात ना, किल्ला पुरा बहरलेला असतो. आणि ती कारवीची फुलं 7 वर्षातून एकदा फुलतात. तर आपण नक्की एकदा येऊच. जेव्हा ती कारवीची फुलं येतील तेव्हा आपण या किल्ल्याला भेट नक्की देऊ. तुम्ही पाहालच आपल्या नवीन तेव्हाचा व्लॉग येईल त्याच्यामध्ये. तर चला आता आपल्याला जायचंय पुढे. चला जाऊयात.